अल निनो अत्यंत वेगाने सक्रिय होतोय। त्याचवेळी जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तर भारतीय हवामान विभागानं अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिलाय। हे चित्र बघून तुम्हाला वाटलं असेल की चला मान्सूननं अखेर जोरदार कमबॅक केलंय, सक्रिय झालाय मान्सून। पण ही नाण्याची एक बाजू आहे। नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पावसाच्या तुटीचा अलर्ट आहे। देशात जूनमध्ये पावसाची तूट तब्बल 39.8% म्हणजे 40% नोंदवली गेली आणि मध्य भारतामध्ये तर हा आकडा 50% गेलाय तुटीचा। जुलै महिना तर मान्सूनसाठी आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पण हवामान विभागानं जुलैमध्येही देशभरात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 94% कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय। पण 1997 मध्ये अल निनो सक्रिय असताना देखील पाऊस सक्रिय झाला होता, म्हणजे अल निनोला निष्क्रिय करून पाऊस सक्रिय झाला होता। तेव्हा इंडियन ओशन डायपोल म्हणजेच इंडियन निनोनं अल निनोला तगडी फाईट दिली होती। तसंच यंदाही मान्सूनची सारी भिस्त ही इंडियन ओशन डायपोल म्हणजेच आयओडीवर आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय, त्याला इंडियन निनो का म्हटलं जातं, याच इंडियन निनोनं 1997 मध्ये अल निनोला कशी तगडी फाईट दिली होती आणि यंदा तशी मात फाईट देण्यामध्ये कोणता फॅक्टर आडवा येते, याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या साधं सोपं मध्ये देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर प्लीज लगेच सोशल मीडियावर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी। इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी अल निनो म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे। प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त वाढतं तेव्हा त्या स्थितीला आपण अल निनो म्हणतो। विषुववृत्तीय महासागर आणि त्यांच्यावरील हवा यांच्यात सातत्यानं ओलाव्याची देवाणघेवाण सुरू असते। वॉकर सर्क्युलेशन नावाच्या वाऱ्याच्या जागतिक चक्रामुळे प्रशांत महासागरातील बाष्पयुक्त हवा भारताकडे ढकलली जाते। पण अल निनोमुळे हे जागतिक वाऱ्याचं चक्र विस्कळीत होतं आणि बाष्पयुक्त हवा भारताकडे न येता पूर्वेकडेच राहते। त्यामुळं भारताकडे येणारे मान्सूनचे वारे अत्यंत कमकुवत होतात आणि यंदा तर जगभरातील हवामान मॉडेल्सनी, हवामान संस्थांनी प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झाल्याची अधिकृतरित्या घोषणा केली आहे। इतकंच नाही तर तो एक सुपर अल निनो किंवा अत्यंत प्रबळ अल निनो मध्ये देखील रूपांतरित होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली आहे। आणि इतिहास सांगतो की जेव्हा अल निनो येतो किंवा सक्रिय होतो तेव्हा भारतात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि पावसाचं प्रमाण घटतं। पण निसर्गाच्या या खेळात मान्सून सक्रिय करणारा देखील एक फॅक्टर आहे, त्याचं नाव आहे इंडियन ओशन डायपोल म्हणजेच आयओडी। याला इंडियन निनो असे देखील म्हणलं जातं। जसा प्रशांत महासागरात तापमानाचा खेळ चालतो तसाच तो आपल्या हिंद महासागरामध्ये देखील चालतो। डायपोल म्हणजे दोन ध्रुव, हिंदी महासागराचा पश्चिम भाग म्हणजेच आफ्रिकेची किनारपट्टी आणि पूर्व भाग म्हणजे इंडोनेशियाची किनारपट्टी, या दोन भागातील समुद्राच्या पाण्याचं तापमान कसं बदलतं यावरूनच आयओडीची दशा आणि दिशा ठरते। आणि त्यावरून आयओडीचे 3 प्रकार देखील पडतात। पहिला प्रकार आहे सकारात्मक आयओडी। जेव्हा आफ्रिकेकडील समुद्राचं पाणी इंडोनेशियाकडील पाण्यापेक्षा जास्त गरम होतं तेव्हा त्याला पॉझिटिव्ह आयओडी म्हणतात। हे भारतासाठी खूप फायद्याचं आहे, कारण गरम पाण्यामुळे तिथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो। वाऱ्याच्या दाबामुळे ढग जमा होतात आणि मान्सूनचे वारे प्रचंड ताकदीनं भारताकडे ढकलले जातात। यामुळे भारतात भरपूर पाऊस पडतो। दुसरा प्रकार आहे नकारात्मक आयओडी। इंडोनेशियाकडचं पाणी जास्त गरम होतं किंवा असतं आणि आफ्रिकेकडचं पाणी थंड असतं तेव्हा वाऱ्यांची दिशा बदलत असते। समुद्राखालचं थंड पाणी आफ्रिकेकडे वर येतं आणि बाष्पीभवन कमी होतं। वारे भारताकडे न येता दूर जातात आणि मान्सून कमकुवत होतो। आणि तिसरा प्रकार आहे न्यूट्रल आयओडी, तटस्थ आयओडी। जेव्हा दोन्ही बाजूच्या तापमानात विशेष फरक पडत नाही तेव्हा वाऱ्यांवर त्याचा कोणताही विशेष सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत नाही। हे झालं आयओडी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार। मग आयओडीचा आणि अल निनोचा संबंध काय, तर द हिंदू मधील एका बातमीनुसार 1997 मध्ये प्रशांत महासागरात इतिहासातला सगळ्यात भीषण भयंकर असा अल निनो सक्रिय झाला होता। त्यामुळे भारतात महादुष्काळ पडेल
असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज होता, तसं वाटलं होतं त्यांना. पण प्रत्यक्ष जून सप्टेंबरच्या हंगामामध्ये चक्क सरासरीपेक्षा 2% अधिक पाऊस पडला. हे कसं झालं? तर त्या वर्षी हिंद महासागरामध्ये सकारात्मक आयुडी अत्यंत प्रबळ अवस्थेमध्ये सक्रिय झाला होता. या सकारात्मक आयुडीनं अल निनोचा संपूर्ण नकारात्मक प्रभाव खोडून काढला होता, मोडीत काढला होता आणि भारताला त्यानं दुष्काळापासून वाचवलं होतं. त्यामुळं आयओडीला इंडियन निनो असं देखील का म्हणलं जातं, त्याचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल. 1999 मध्ये एन.एच. साजी आणि बी.एन. गोस्वामी यासारख्या भारतीय आणि जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांनी मिळून या आयओडीचा शोध लावला होता. इथं आपण अल निनो असतानाही जास्त पाऊस पडण्याची घटना इतिहासात केवळ एकदाच घडली हे देखील विसरून चालणार नाही. मग 2026 मध्येही 1997 सारखी पुनरावृत्ती होईल का? इतिहास पुनरावृत्ती करतो असं म्हणतात, तसं 1997चा इतिहास पुन्हा घडेल का? यंदाचा आयओडी आपल्याला अल निनो पासून वाचवू शकेल का? तर याचं उत्तर सध्या तरी नाही असंच दिसतंय. कारण सध्या आयओडी न्यूट्रल स्थितीत आहे. इंडियन ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीनुसार मॉन्सूनच्या उत्तरार्धात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हा आयओडी थोडा सकारात्मक होण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल, कारण जुलै हा मान्सूनच्या पावसाचा सगळ्यात महत्त्वाचा महिना असतो. तब्बल 32% पाऊस जुलैमध्येच पडत असतो. त्यामुळेच IMDचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी यंदा आयओडी कडून फारशी अपेक्षा नसल्याचं स्पष्ट केलंय. ते सांगतात, पाऊस पडणार की नाही याच्यामध्ये अल निनोचा फॅक्टर महत्त्वाचा असतो आणि हा फक्त महत्त्वाचा नसतो फॅक्टर, तर अल निनो हा बिग ब्रदरच्या भूमिकेमध्ये, मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असतो आणि आयओडी त्याची पूर्णपणे भरपाई करू शकत नाही. आयओडी सप्टेंबरमध्ये सकारात्मक झाला तरी तोपर्यंत अल निनोचा फटका मान्सूनला बसलेला असेल आणि मान्सूनचा मुख्य काळ निघून गेल्यामुळं पावसाची मोठी तूट पूर्णपणे भरून देखील निघणं खूप कठीण आहे. हाच हवामान विभागाच्या इशाऱ्याचा बिटवीन द लाईन अर्थ आहे. इथं आपण वेगवेगळी ऐतिहासिक आकडेवारी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या विविध अभ्यासांचा निष्कर्ष देखील समजून घ्यायला पाहिजे. या अभ्यासानुसार अल निनो आणि आयओडीचा मान्सूनशी थेट जवळचा संबंध आहे. 2002 आणि 2009 यासारख्या मोठ्या दुष्काळी वर्षांमध्ये नकारात्मक किंवा न्यूट्रल आयओडी आणि अल निनोचा दुहेरी फटका भारताला बसला होता. थोडक्यात काय, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यात बंगालच्या उपसागरातल्या एका नवीन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चांगला पाऊस पडतोय. तरीही 2026च्या संपूर्ण मान्सूनवर सुपर अल निनोचं सावट कायम आहे. आयओडी न्यूट्रल स्थितीत असल्यानं तो लगेच आपल्याला तारून नेईल याचीही शक्यता कमी आहे. मान्सून हा भारताचा खरा अर्थमंत्री म्हटला जातो. तो यंदा आपल्यावर चांगलाच रुसलाय. हा रुसवा पेरणीच्या काळात तरी दूर होण्याची शक्यता सध्याच्या घडीला नाही, पण हा रुसवा केवळ एका दिवसापुरता, वर्षापुरता मर्यादित देखील नाही हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढीचं संकट बघता हा रुसवा फुगवा आपल्याला आता सतत बघावा लागू शकतो. त्यासाठी आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत. शेतकऱ्यांना तर संपूर्ण पीक पद्धतीच बदलावी लागू शकते. सरकारची जबाबदारी तर आणखी वाढणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, खरंच आपल्या सरकारला, आपल्या राजकीय पक्षांना या जबाबदारीची, संकटाची जाणीव आहे का? तुम्हाला हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं का? आवडलं असेल तर तसं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळांना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.